नमस्कार मित्रांनो, मी उदयलाल पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या YouTube चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य गावरान कुक्कुटपालक बांधवाचा सर्वात महत्त्वाचा सवाल की हिवाळ्यामध्ये आमच्या कोंबड्यांचा खाद्य खर्च प्रचंड वाढत आहे। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा तुमचा सर्वात महत्त्वाचा सवाल की हिवाळ्यामध्ये आपल्या फार्मचा खाद्य खर्च प्रचंड वाढत आहे। मग हिवाळ्यामध्ये आपल्या फार्मचा खाद्य खर्च का वाढत आहे, यामागची कारणे काय व असा कोणता उपाय आहे की ज्या उपायाचा वापर केल्याने आता 100% हिवाळ्यात आपल्या गावरान कोंबड्यांचा खाद्य खर्च होणार कमी। यासाठी घेऊन आलोय मित्रांनो एक अद्भुत व्हिडिओ, ज्याचं थंबनेल आपण पाहितलं, ज्याचं टायटल आपण वाचलं की अवघ्या 100 रुपयांमध्ये आपण एका दिवसाचं 100 कोंबड्यांचं खाद्य आता घरच्या घरी तयार करू शकतात। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे की ज्यामुळे आता खाद्य खर्च वाढण्याची जी तुमची चिंता आहे ही चिंता 100% दूर होणार। मग अशा परिस्थितीमध्ये असा कोणता फॉर्म्युला आहे की ज्यामुळे आता 100% आपल्या गावरान कोंबड्यांचा खाद्य खर्च या हिवाळ्यात होणार कमी। मग हा खाद्य खर्च कमी होत असताना सर आमच्या गावरान कोंबड्यांचा अंडे उत्पादन तर कमी होणार नाही ना, सर आमच्या गावरान कोंबड्यांचं वजन तर कमी होणार नाही ना, अजिबात चिंता करू नका। तुमच्या गावरान कोंबड्यांचं अंडे उत्पादन वाढणार, तुमच्या गावरान कोंबड्यांचं वजन वाढणार, कमी होणार ते फक्त गावरान कोंबडीवर होणारा खाद्य खर्च। मग असा कोणता फॉर्म्युला आहे की ज्या फॉर्म्युल्याचा वापर केल्यानं आता 100% आपल्या गावरान कोंबड्यांचा खाद्य खर्च होणार कमी आणि अवघ्या 100 रुपयात आपण 100 गावरान कोंबड्यांचं एका दिवसाचं खाद्य तयार करू शकाल। यासाठी काय करायचंय, कशा पद्धतीने करायचंय याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा। आवडला तर नक्की लाईक करा। सामान्य कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी नक्की शेअर करा। शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला। राहिला असेल आपलं सबस्क्राइब करायचं तर मायबाप शेतकरी मित्रांनो, कास्तकार बांधवांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो, आपल्या सर्वांना हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो। मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो, आपल्या सर्वांना मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपलंच मानणार। काय आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत आहात? जर असाल ना मित्रांनो, कृपया आपणास विनंती करतो एक सबस्क्राइब करून घ्या। यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राइबच्या किंवा मराठीतील सदस्य वाचो ऑप्शनला टच करा। त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल, या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, गावरान कोंबड्यांचा खाद्य खर्च हिवाळ्यात वाढत आहे आणि हा खर्च आम्हाला कमी करायचा आहे। मग करावं काय? फक्त हा व्हिडिओ बघा। व्हिडिओमध्ये थंबनेल काय, टायटल काय, तर एका दिवसात 100 गावरान कोंबड्यांचा जो असणारा खर्च आहे तो 100 रुपयात मी ऍडजस्ट करून दाखवणार आणि फुल त्याला खायला देणार। असं नाही की त्याला अर्ध्या पोटाने ठेवणार, अजिबात नाही। मग हे सगळं खरं आहे का? होय, खरं आहे। तुमचा खाद्य खर्च वाढत असेल तर फक्त एवढा व्हिडिओ बघा, तुमचा खाद्य खर्च कमी होईल, अंडे उत्पादन वाढणार, वजन वाढणार, याबद्दल दुमत नाही। पण व्हिडिओची सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना मनापासून कळकळीची विनंती, आपला आग्रह होता, आपली विनंती होती, सर आम्हाला आमच्या गावाकडे आमच्या शेतामध्ये त्या ठिकाणी फार्म टाकायचा आहे, डेव्हलप करायचा आहे, मोठा करायचा आहे, पण आमच्याच्याने होणार नाही। आम्हाला त्या ठिकाणी खाद्य खर्च कसा कमी करायचा माहित नाही, लसीकरण माहित नाही, रोग माहित नाही। मग तुम्हाला शून्य जरी असेल ना माहित तर अडचण नाही, तुम्हाला 0 to हिरो करण्याचं काम माझं। उत्पादनापासून विक्रीपर्यंत मी मदत करणार आणि याच्यासाठी घेऊन आलो मित्रांनो मिशन मेगा 500 संकल्पना।
होय मित्रांनो, प्रशिक्षणाची एक अशी यशोगाथा असणारी संकल्पना की ज्यामध्ये मित्रांनो तुम्हाला 5,000 10,000 प्रशिक्षणासाठी द्यायची गरज नाही. अवघ्या 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्ही माझ्या सोबत जॉईन होऊ शकतात. या प्रामाणिक उदय लाड सरांसोबत जॉईन होऊ शकतात, जो तुमची साथ कधीही सोडणार नाही. सावली तरी खोलीत गेल्यावर साथ सोडते, पण हा उदय लाड आपली अजिबात साथ सोडणार नाही. मग माझ्या सोबत जॉईन कसं व्हायचं? तर तुम्हाला दुपारी 3 ते 8च्या दरम्यान लखन सरांचा जो फोन नंबर आहे 84 21 82 62 62 याच्यावर फोन करायचा आहे. फोन केल्यावर त्यांना म्हणायचे आम्हाला उदय सरांचं मार्गदर्शन पाहिजे, काय करावं ते सांगतील. मग व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 म्हणजे त्याच नंबरवर तुम्हाला काय करायचंय मित्रांनो, आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो किंवा नाव पत्ता आणि पिनकोड त्या ठिकाणी पाठवून द्यायचा आहे. एवढं पाठवून दिल्यावर काय होणार, आमच्याकडे माहिती अपडेट होणार. त्यानंतर लखन सर तुम्हाला माझा फोन पे गुगल पे नंबर पाठवतील. तो नंबर काय बघा, तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात राहावं म्हणून सांगतो. 82 65 088 460 82 65 088 460. बस या नंबरवरती फोन पे नाही तर गुगल पेनं 500 रुपये पाठवून स्क्रीनशॉट त्या ठिकाणी पाठवून द्यायचा. तुम्हाला लखन सर तात्काळ त्या ठिकाणी मिशन मेगा 500च्या ग्रुपमध्ये तुमच्या जिल्ह्याच्या ग्रुपमध्ये ऍड करून घेतील आणि यामुळे आमचं काम चालू होईल. काम कसं असेल की दुपारी 3 ते 8च्या दरम्यान काही पण समस्या आली तर लखन सर तुम्हाला मार्गदर्शनासाठी आहेतच. आणि दर रविवारी 7 ते 9 तुमची माझी भेट पक्की मित्रांनो. ज्यावेळी तुमची माझी भेट होईल तर सुरुवातीला लेक्चर असेल कुक्कुटपालनाचं, मग वेदर बुलेटिन पुढच्या 8 दिवसात पाऊस पाणी आहे का, पुढच्या 8 दिवसात थंडी पडणार का, गरमी पडणार का, कोंबडीला काय अडचण येतात त्यांचे उपाय काय करायचे, आणि शेवटी प्रश्न उत्तर. तुम्ही थेट मला प्रश्न विचारू शकतात. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर न लपवता न चुकता तुम्हाला तात्काळ त्या ठिकाणी प्रदान केलं जाणार आहे. मग तुम्ही जॉईन व्हायचं असेल तर संपर्क साधा 84 21 82 62 62 वर. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की मार्गदर्शनाशिवाय काहीच नाही. मी हात द्यायला तयार आहे, मी साथ द्यायला तयार आहे, पण तुमची इच्छा असेल ना तरच तुम्ही या अर्ध्या मनानं अर्ध्या ज्ञानानं अजिबात येऊ नका. चला मग या रविवारी मी तुमची वाट बघतोय. 7 वाजता आपली भेट होईल का मनाला विचारा आणि त्यानंतर तो निर्णय पक्का करा. 3 ते 8च्या दरम्यान फोन करून रजिस्ट्रेशन घ्या करून. बघा मित्रांनो, आपली मूळ संकल्पना या ठिकाणी काय होती की बाबा आपला कोंबड्यांचा खाद्य खर्च हिवाळ्यात वाढतोय. वाढण्यामागचे अनंत कारणे आहेत. आपण प्री स्टार्टर स्टार्टर फिनिशर लेअर फीड म्हणजे आपण बाहेरचं विकतचं खाद्य वापरतो, त्यामुळे खाद्य खर्च भरमसाठ वाढतो. मग आता आपल्याला खाद्य खर्च कमी करायचा आहे. सुरुवात कुठून करायची तर पहिली गोष्ट तुम्हाला हे माहित असायला पाहिजे की दिवसात कोंबडी किती खाद्य खाते. तर एक गावरान कोंबडी दिवसाला 100 ग्रॅमच्या आसपास खाद्य खाते. आता का सगळ्या काय एवढाच खातील का नाही. ज्या खुडूक कोंबड्या ते 60 ते 80 ग्राम खातील. ज्या कोंबड्या त्या ठिकाणी तंदुरुस्त आहेत पडापट अंडे घालायला ते 120 ग्राम पर्यंत खातील. यानुसार ॲव्हरेज म्हणजे सरासरी 100 ग्रॅम म्हणजे बाबा कमी जास्त होईल, पण 100 कोंबड्या तुम्ही सांभाळल्या तर 100 गुणिले 100 म्हणजे 10,000 ग्रॅम म्हणजे 10 किलो खाद्य तुम्हाला रोजचं लागणार आहे. आता मग मी तर तुम्हाला बोलून गेलो की बाबा मी 1 रुपयात तुमचा खाद्य खर्च एका दिवसाचा ऍडजस्ट करून दाखवणार. एका कोंबडीचा म्हणजे 100 रुपयात 100 कोंबड्याचा एका दिवसाचा खाद्य. मग असं शक्य येतं का तर मित्रांनो 100% शक्य. मी तुम्हाला एका कोंबडीचं उदाहरण या ठिकाणी समजावून सांगतो. बघा मित्रांनो, एका कोंबडीचा जो खाद्य खाण्याचा संपूर्ण वेळ येतो मित्रांनो तो या ठिकाणी आहे 100 ग्रॅम. म्हणजे एक कोंबडी दिवसा 100 ग्रॅम खाद्य खात असते. आता आपल्याला 1 रुपयात ऍडजस्ट करायचं म्हणजे 100 पैशामध्ये म्हणजे 100 ग्रॅम खाद्य 100 पैशात उपलब्ध करून द्यायचं. फार जोखमीचं वाटते, फार टेन्शनचं वाटते. पुन्हा अंडे उत्पादन कमी होऊ द्यायचं नाही, वजन कमी होऊ द्यायचं नाही. सगळं करून दाखवतो, फक्त पुढचे 3-4 मिनिटं बघा. तर बघा मित्रांनो, सगळ्यात पहिले काय करायचं की आपण आता हिवाळ्याबद्दल बोलतोय बरं काय. म्हणजे हिवाळ्यामध्ये काय असते की या ठिकाणी बाहेरचं वातावरण थंड असते. मग अपोजिट फीड मेथडचा वापर करायचा आहे, म्हणजे विरुद्ध खाद्य पद्धतीचा वापर करायचा आहे. यानुसार आता सध्याच्या कंडिशनला आपण बघितलं बाहेर थंडी तर आपल्याला उष्ण खाद्य द्यायचं, आपल्याला गरम खाद्य द्यायचं, आपल्याला कोरडं खाद्य द्यायचं. मग काय द्यायचं, पहिलं 100 ग्रॅम पैकी 30 ग्रॅम आपल्याला या ठिकाणी पिठाचा वापर करायचा आहे. गिरणीच्या खालचं पीठ हे स्वस्त मिळते, त्याला आणायचे, साफ त्या ठिकाणी करायचंय आणि या ठिकाणी प्रति कोंबडी 30 ग्राम द्यायचे. मित्रांनो लक्षात घ्या, 5 रुपये किलोच्या भावावर मिळून जाते. म्हणजे अर्ध्या पैशाला 1 ग्रॅम म्हणजे 30 ग्रॅम साठी आता इथं आपला खर्च किती होणार मित्रांनो, 15 पैसे. लक्षात घ्या, एका ग्रॅमचा एका पैशाचा तुम्हाला इथं हिशोब देत आहे.
त्यानंतर आपल्याला काय करायचं, मक्याचा भरडा, तांदळाची कणी यांचं मिक्सचर वापरायचे 20 ग्राम, ज्यात 15 ग्राम मक्याचा भरडा, 5 ग्राम तांदळाची कणी. हे मिक्सचर वापरत असताना मित्रांनो याचा रेट जर बघितला तर तुम्हाला 20 रुपये किलोच्या आसपास मीडियम क्वालिटीचं मिळून जाईल. आपल्याला खूप चांगली क्वालिटी काय घेण्याची आवश्यकता नाही. यानुसार 1 ग्रॅमला 2 पैसे लागणार, 20 ग्रॅमसाठी 40 पैसे लागणार. आतापर्यंत आपण 50 ग्रॅम खाद्यासाठी 55 पैसे वापरले आहेत. आता आपल्याकडे किती पैसे शिल्लक आहेत मित्रांनो, 45 पैसे, आणि आपल्याला त्यात 50 ग्रॅम खाद्य या ठिकाणी ऍडजस्ट करायचे आहे. आता याच्यामध्ये बघा मित्रांनो, आपल्याला लेयर फीड द्यायचे. लेयर फीड म्हणजे काय असते तुम्हाला माहिती आहे, कोंबडीचं अंडे उत्पादन वाढवण्यासाठी ज्या खाद्याचा वापर केला जातो त्याला लेयर फीड असं म्हणतात. याच्यामध्ये कोंबडीच्या शरीरामध्ये अंड तयार करण्यासाठी आवश्यक असणारे घटक, कच्चा माल जो की कॅल्शियम, फॉस्फरस, लोह असते, भरभरून असते, म्हणून याचा वापर करायचा. गावरान कुक्कुटपालनामध्ये गावरान कोंबडीसाठी दिवसाला तुम्हाला 10 ग्रॅम पर्यंत लेयर फीडचा वापर करायचा असतो. लेयर फीडचा जर रेट बघितला तर 40 रुपये किलोच्या आसपास आहे, म्हणजे 1 ग्रॅमसाठी 4 पैसे खर्च करावे लागते. महागडा आहे पण इलाज नाही, त्याचा वापर करावाच लागेल. यानुसार बघा मित्रांनो, आपण 10 ग्रॅम जर वापरलं तर 40 पैसे खर्च होतील, म्हणजे 55 प्लस 40 पैसे म्हणजे 95 पैसे इथं खर्च झाले. एकूण आपला खाद्य खर्च हा 95 पैशापर्यंत गेला. आतापर्यंत 100 ग्रॅम पैकी फक्त 60 ग्रॅम पर्यंत या ठिकाणी आपण खाद्य एकत्रित केलं, ज्यामध्ये 30 ग्रॅम पीठ, 20 ग्रॅम मक्याचा भरडा आणि तांदळाची कणी आणि 10 ग्रॅम लेयर फीड. आता 40 ग्रॅम 5 पैशात ऍडजस्ट होईल का? यक्ष प्रश्न करून दाखवतो, ताण अजिबात घेऊ नका. तर या आता आपल्याला त्याच्यानंतरच्या 20 ग्रॅम मध्ये हिवाळ्यामध्ये काय करायचे, जे माशांचे वेस्टेज पार्ट्स आहेत मित्रांनो, मच्छी मार्केटमध्ये गेल्यानंतर जे भाग आपण खाऊ शकत नाहीत मानव म्हणून जे शिल्लक असणारे पार्ट, कल्ले वगैरे जे असते ना, ते आणायचं, त्याला भिजवत घालायचं मित्रांनो. भिजवत घातल्यानंतर त्याला सकाळी तुम्हाला 20 ग्रॅम प्रति कोंबडी द्यायचे. हे एकदम फुकट मिळते, याच्यात अजिबात खर्च करण्याची आवश्यकता नाही. म्हणजे तुम्ही 80 ग्रॅम खाद्य ऍडजस्ट केलं मित्रांनो. किती वेळात, किती पैशांमध्ये, तर 95 पैशामध्ये ऍडजस्ट झालेलं आहे. त्यानंतर उरलेल्या 20 ग्रॅम खाद्याचं नियोजन कसं करायचं, त्यासाठी आपण आपल्या शेतामधलं मेथी घास, दशरथ घास, नेपियर घास यांचा वापर करू शकता. आपण BSF, आजोला, लार्वा यांचाही वापर करू शकता. हॉस्टेल रेस्टॉरंटच्या खाद्याचाही वापर करू शकतात. भाजीपाला मंडईमध्ये मिळणाऱ्या वेस्टेज जे भाजीपाला याचाही वापर करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचा अफेक्टिव्ह म्हणजे आपण शेवग्याच्या पानांचा, फुलांचा, शेंगाचा वापर करू शकता. आपण त्या ठिकाणी जर विचार केला तर उकिरड्याचा सुद्धा 20 ग्रॅमसाठी वापर करू शकतात. म्हणजे अनंत उपाय आहेत फ्री ऑफ कॉस्ट खाद्य खर्च कमी करण्याचे. यामध्ये उकिरडा जबरदस्त, याचाही वापर करून टाका. शेवग्याच्या पाना, फुलांचा तर वापर होऊनच जाईल. या माध्यमातून फ्रीमध्ये हेही 20 ग्रॅम ऍडजस्ट होते, म्हणजे 95 पैशामध्येच आपण 100 ग्रॅम खाद्य ऍडजस्ट केले. म्हणजे 100 पैशात 100 ग्रॅम खाद्य ऍडजस्ट करायला अडचण नाही. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल की अवघ्या 1 रुपयात 1 दिवसाचा कोंबडीचा खाद्य खर्च हा हिवाळ्यात ऍडजस्ट होऊ शकतो. मग बघा, 100 गावरान कोंबड्यांचा खाद्य खर्च हा 100 रुपयात ऍडजस्ट होतो का नाही? 100% 1 दिवसाचा ऍडजस्ट होऊ शकतो. बघा मित्रांनो, असं म्हणतात जहा चाहा है वहा राहा है, या पद्धतीनुसार देर इज विल देर इज वे, म्हणजे जिथं आपली अडचण आहे तिथूनच सोल्युशन प्राप्त होत चालतात. म्हणून मित्रांनो या ठिकाणी एकच काम करायचं की आता तुम्हाला समजलं काय करायचंय. बघा मित्रांनो, आता अंडे उत्पादन का वाढणार? लेयर फीड दिले, उष्णता वाढवणारं माशाचं खाद्य दिले, कोरडं खाद्य दिले, म्हणजे 100% अंडे उत्पादन वाढणार. वजन तर तुम्हाला माहितीच आहे, हे दिल्यावर आपोआप वाढणार. म्हणजे या उपायामुळे 100% गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन वाढणार. या उपायामुळे 100% गावरान कोंबडीचं वजन वाढणार. आणि या उपायांमुळे 100% गावरान कोंबडीचा हिवाळ्यातील खाद्य खर्च कमी होणार. आता समजलं का मित्रांनो, 100 गावरान कोंबड्यांचा खाद्य खर्च 100 रुपयात कसा ऍडजस्ट करायचा? मला वाटते अजिबात चिंता बाळगण्याची गरज नाही. अहो, हेच तर मी समजावून सांगतो ना माझ्या प्रशिक्षणाच्या त्या ठिकाणी ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये. आणि याचाच उपयोग घेऊन कित्येक गावरान कुक्कुटपालक बांधव, जे बेरोजगार युवा आहेत, युवती आहेत, दिव्यांग आहेत, विकलांग आहेत, वयस्क मंडळीचे सदस्य आहेत, जे या असणाऱ्या पद्धतीनं माझं प्रशिक्षण प्राप्त करून लाखोंचा निव्वळ नफा या ठिकाणी प्राप्त करत आहेत. मग तुम्ही सुद्धा लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करू शकतात. यासाठी तुम्हाला प्रशिक्षण घ्यावं लागेल. प्रशिक्षणाची पद्धत आपली फार वेगळी आहे. आपण 1-2 दिवस प्रशिक्षण देत नाहीत, तर कायमस्वरूपी तुमच्यासोबत जोडले राहतो. त्यामुळे तुम्हाला माझ्यासोबत जोडल्या जायचे तर फक्त 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती प्रशिक्षणासाठी रजिस्ट्रेशन करा. रजिस्ट्रेशन करण्यासाठी दुपारी 3 ते 8च्या दरम्यान लखन सरांचा फोन नंबर 84 21 82 62 62 वर कॉल करा. आणि त्यानंतर आम्हाला मिशन मेगा 500 या प्रोजेक्टमध्ये किंवा आम्हाला प्रशिक्षण घ्यायचे असं सांगा. ते सगळं समजावून सांगतील आणि त्यानंतर तुम्हाला सांगतील की तुम्हाला काही पण अडचण आली तर तुम्ही दुपारी 3 ते 8च्या दरम्यान मला स्वतःला म्हणजे लखन सरांना कॉल करा, ते सोल्युशन देतील. आणि 7 ते 9 दर रविवारी माझं सेशन असते, ज्यामध्ये पहिले लेक्चर, मग वेदर बुलेटिन आणि प्रश्न उत्तर सगळी घेतली जातात, ज्या माध्यमातून आपल्याला संपूर्ण पद्धतीने या ठिकाणी सोल्युशन दिल्या जाते.
तर या पद्धतीने जर आपण काम केलं तर मला वाटते 100% गावरान कोंबडीचा खाद्य खर्च कमी करून आपण आपल्या फार्ममधून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करण्याच्या दिशेने पुढे जाऊ शकू। तर तुम्हाला या व्यवसायासाठी बेस्ट ऑफ लक, खूप खूप शुभेच्छा। परंतु मार्गदर्शनाशिवाय पुढे जाणं कठीण आहे, म्हणून एका कोंबडीची किंमत 500 रुपये। तर 500 रुपये ही काही जास्त त्या ठिकाणी राशी नाही आहे। तुमच्या मनाला वाटलं, तुम्हाला पटलं तर आजच ट्रेनिंग प्रोग्राममध्ये या ठिकाणी जॉईन होऊन जा। सोबतच आपल्याला मदत व्हावी म्हणून आम्ही 36 जिल्ह्याचे 36 व्हॉट्सअप ग्रुप आपला जिल्हा आपल्या मार्केट या अंतर्गत तयार केले आहेत। आपण आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आणखीन सामील झाला नसाल तर मोफत आपण आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होऊ शकता। त्यासाठी तुम्ही व्हॉट्सअप नंबर 8421826262 वर नाव पत्ता टाईप करून पाठवा किंवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ सामावून घेता येईल। तर मित्रांनो, हा होता संपूर्ण व्हिडिओ। ज्या व्हिडिओमध्ये आज आपण बघितलं की गावरान कोंबडी जी आहे तिचा खाद्य खर्च कशा पद्धतीने इन कंट्रोल करायचा आणि हिवाळ्यामध्ये 100 गावरान कोंबड्यांचा खाद्य खर्च 100 रुपयात कसा ॲडजस्ट करायचा, म्हणजे 1 रुपयात एका दिवसाचा कोंबडीचा खाद्य खर्च आपल्याला या ठिकाणी ॲडजस्ट करता येऊ शकतो। तर मित्रांनो, हा संपूर्ण व्हिडिओ फार मनापासून तुमच्यासाठी बनवला आहे। तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा। गावरान कुक्कुटपालनाबद्दल अथवा कुक्कुटपालनाबद्दल काही समस्या असतील तर त्याही कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा। येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून 100% आपल्याला प्रामाणिक सोल्युशन देण्याचा प्रयत्न करत राहील। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। सामान्य कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा। त्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला। राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो। मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो, आपल्या सर्वांना मी आपलं मानले आणि आयुष्यभर आपलंच मानत राहणार। आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल ना तर रक्ताचं पाणी करून तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतो। एक सबस्क्राईब जरूर करा आणि मित्राला करायला लावा। कसं करायचं सबस्क्राईब, तर यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हायच्या ऑप्शनला टच करा। त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला टच करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।